मुलींची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी साताऱ्यात सुरू केली। उदयनराजेंच्या विधानानं नवा वाद, इतिहासाशी छेडछाड न करण्याचा सपकाळांचा सल्ला, तर राजाविरोधात कसं बोलणार भुजबळांचा खोचक टोला। एसटी महामंडळाला अर्थ खात्याकडून तातडीनं 120 कोटींचा निधी, दरमहा 7 तारखेला पगाराचं परिवहन मंत्र्यांचं आश्वासन, प्रोटोकॉल मोडून अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांची घेतली भेट। अर्थ खात्याचे अधिकारी परिवहन विभागाची फाईल अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचू देत नाहीत। प्रताप सरनाईकांचा आरोप, एसटीसाठी 928 कोटी मागितले पण केवळ 272 कोटीच मिळाल्याची माहिती। अमित शहांच्या दौऱ्याआधी रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वातावरण तापलं। गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळालं नाही तर मोठा उठाव, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा इशारा, इतरांची संयमाची भाषा। शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची जामिनावर सुटका। कोल्हापुरातून कोरटकर मुंबईत, मात्र मुंबईतून नागपूर कनेक्टेड फ्लाईटमध्ये बसले नसल्याची माहिती। नारायण राणेंना अटक केलेला क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह, ज्या दिवशी परतफेड करेन त्याच दिवशी व्हिडिओ डिलीट करणार, मंत्री नितेश राणेंचा इशारा। महाराष्ट्रातील रेल्वेसाठी केंद्र सरकारकडून 1,73,000 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी। रेल्वे मंत्र्यांकडून नव्या मार्गांची घोषणा, तर कल्याण ते बदलापूर 3रा आणि 4था रेल्वे मार्गही मंजूर। छत्रपती संभाजीनगर शहरातील महिला छेडछाडीला कंटाळल्या। उच्चभ्रू भागात बाईकवरून येणाऱ्या तरुणांकडून छेड, तर बारामतीमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या। मुंबईच्या वन कार्डासंदर्भात येत्या महिनाभरात निर्णय, देवेंद्र फडणवीसांची माहिती। लोकल, बेस्ट बस, मेट्रो आणि मोनोरेलमध्ये एकाच कार्डानं प्रवास करणं होणार शक्य। सोनं पुन्हा महागलं, सोन्याचे दर 96,000च्या घरात, गेल्या 24 तासात 2,000 रुपयांची वाढ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।